आजच्या आपल्या टॉपिकचे नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085. इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर and organization of organization of 8085. तर मायक्रोप्रोसेसर म्हणजेच काय? प्रोसेसर. तर प्रोसेसर किंवा मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय? मायक्रोप्रोसेसर किंवा त्याला आपण काय म्हणतो? प्रोसेसर. तर प्रोसेसर म्हणजे काय? प्रोसेसर हे काय? इलेक्ट्रॉनिक चिप आहे. मायक्रोप्रोसेसर इज ॲन इलेक्ट्रॉनिक चिप. हे काय आहे? एक इलेक्ट्रॉनिक चिप आहे. बरोबर. आता मायक्रोप्रोसेसरचा उपयोग कशामध्ये होतो, म्हणजे कुठच्या डिव्हाइसमध्ये होतो? ती तर एक आहे इलेक्ट्रॉनिक चिप आहे, बरोबर ना. तर मायक्रोप्रोसेसरचे उपयोग म्हणजे त्याची एक्झाम्पल की मायक्रोप्रोसेसर, आपण प्रोसेसरचा उपयोग कशामध्ये करतो? तर मायक्रोप्रोसेसरचा उपयोग आपण मोबाईल फोन, तुमचे जे स्मार्टफोन आहेत, बरोबर ना, त्यामध्ये काय होतं? मायक्रोप्रोसेसर म्हणजे अँड्रॉइडसारखे, बरोबर. त्यानंतर टीव्हीचा जो रिमोट कंट्रोल असतो, रिमोट कंट्रोल, टीव्ही रिमोट कंट्रोल. त्यानंतर AC रिमोट कंट्रोल, मायक्रोवेव्ह ओव्हन, त्यानंतर कॉम्प्युटर आणि वॉशिंग मशीन, त्यानंतर वॉशिंग मशीन, त्यानंतर लॅपटॉप, बरोबर, एक्सेट्रा. आणि ट्रॅफिक सिग्नल्स असतात, रोडवर जे ट्रॅफिक सिग्नल्स असतात त्यामध्ये पण काय करतो आपण? प्रोसेसरचा यूज करतो. ट्रॅफिक सिग्नल, बरोबर ना. इत्यादी डिव्हाइसमध्ये काय होतं? ज्या डिव्हाइसमध्ये काय होतं? मायक्रोप्रोसेसरचा काय होतो? उपयोग होतो. तर त्याने मायक्रोप्रोसेसर काय? चिप आहे. आता तुम्ही म्हणाल फॅनमध्ये का होत नाही किंवा ट्यूबलाईटमध्ये का होत नाही? तर प्रोसेसर आपण हा फॅनमध्ये किंवा ट्यूबलाईटमध्ये यूज करू शकत नाही. का? आपण प्रोसेसर कशासाठी यूज करतो? तर प्रोसेसर हा काय करतो? इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर, एखादा इनपुट दिल्यानंतर त्याच्यावर काय करतो? तो प्रोसेस करतो. आता फॅनला कुठची इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर काय तो फिरणार आहे का? फॅन आपण काय करतो? फॅन किंवा ट्यूबलाईट हे कशावर आपण काय चालतो? बटन असतात, स्विचवरती ऑन आणि ऑफ केल्यानंतर काय होतं? फॅन किंवा ट्यूबलाईट काय होतं? सुरू होतात. पण आता फॉर एक्झाम्पल समजा रिमोट आहे, ACचा रिमोट आहे. जेव्हा आपण रिमोटवरती एखादं फंक्शन डिसाईड करतो किंवा त्याला इनपुट देतो किंवा
एखादा प्रोग्राम किंवा त्याचं टेम्परेचर कमी जास्त करतो, ते कशाद्वारे करतो आपण? रिमोटद्वारे. मग रिमोटने काय करतो आपण? AC कंट्रोल करतो. मग इन्स्ट्रक्शन देण्यासाठी किंवा म्हणजे ॲटोमॅटिक मशीनमध्ये किंवा एखाद्या प्रोग्रामची रिक्वायरमेंट असेल त्यामध्ये काय करतो आपण? प्रोसेसरचा उपयोग करतो. आलं लक्षात ना? ही काय एक छोटीशी चिप आहे, इलेक्ट्रॉनिक काय हे डिव्हाइस आहे किंवा इलेक्ट्रॉनिक काय म्हणतो आपण? चिप म्हणतो. तर जास्त ॲडव्हान्स ॲप्लिकेशन कशामध्ये आहेत, म्हणजे ॲडव्हान्स यूज कशामध्ये आहेत? तर रडार आणि सॅटेलाईटमध्ये काय करतो आपण? प्रोसेसरचा काय करतो? उपयोग करतो. बरोबर ना? आलं लक्षात? मायक्रो प्रोसेसर काय आहे? इलेक्ट्रॉनिक काय आहे? चिप आहे. तर थोडक्यात डेफिनेशन आपल्याला काय सांगता येते? तर मायक्रो प्रोसेसर इज अ सेमीकंडक्टर मल्टीपर्पज प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस. बघा, मायक्रो प्रोसेसर is a semiconductor त्यानंतर मल्टीपर्पज म्हणजे काय? एकापेक्षा अनेक हेतूसाठी, पर्पजसाठी काय करतो आपण? याचा उपयोग करतो. मल्टीपर्पज अँड प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस that reads binary instructions from a storage device स्टोरेज डिव्हाइस म्हणजे कुठचं? म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? मेमरी. कॉल्ड मेमरी. accept binary data as input and process data according to the instructions. And process data according to the instruction and provide result as output. बघा काय सांगितलंय? मायक्रो प्रोसेसर इज अ सेमीकंडक्टर. बरोबर. त्यानंतर मल्टीपर्पज प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस दॅट रीड्स बायनरी इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम अ स्टोरेज डिव्हाइस, त्यालाच काय म्हणतो? मेमरी म्हणतो. ॲक्सेप्ट बायनरी डेटा ॲज इनपुट अँड प्रोसेस डेटा अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन, प्रोव्हाइड रिझल्ट ॲज आउटपुट. प्रोसेसर काय करतो? तर फॉर एक्झाम्पल समजा मी कीबोर्डद्वारे जी काही माहिती देईन त्यालाच काय म्हणतो आपण? इनपुट म्हणतो. बरोबर ना? मग त्याने काय सांगितलं आहे की इथे बघा, ॲक्सेप्ट बायनरी डेटा ॲज इनपुट, जो काय आपण माहिती देतो, जे काय आपण इनपुट देतो, डायरेक्ट समजा आपण एखादी माहिती कॉम्प्युटर असं टाईप केलं तर ते कॉम्प्युटर डिरेक्टली टाईप होत नाही. त्याचं काय होतं? बायनरीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यावरती काय करतो? प्रोसेस करतो. डेटा
अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. तुम्ही ज्या काही इन्स्ट्रक्शन दिले, समजा मला ॲडिशन करायची आहे म्हणून 2+5 असं मी इनपुट दिलं, तर त्याच्यावरती तो प्रोसेस करतो अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. म्हणजे मी आता प्लस इन्स्ट्रक्शन दिले, जे काय दिलेलं असेल, आणि काय करतो आपल्याला रिझल्ट येतो, त्यालाच काय म्हणतो आता 5+2 = 7. 7 हे काय झालं, तुमचा रिझल्ट झाला. मग तो आपल्याला जो काय रिझल्ट येतो त्यालाच काय म्हणतो आपण, आउटपुट म्हणतो. म्हणून त्याने काय सांगितलं आहे, मायक्रो प्रोसेसर इज अ सेमी कंडक्टर, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे सेमी कंडक्टर. त्यानंतर मल्टीपर्पज म्हणजे एकापेक्षा अनेक कामांसाठी एकापेक्षा अनेक काय करतं पर्पजसाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्यानंतर प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस. प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस म्हणजे काय, तर प्रोग्रॅमेबल म्हणजे काय, तर परफॉर्म डिफरंट सेट ऑफ ऑपरेशन ऑन द डेटा डिपेंडिंग ऑन द सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन सप्लाइड बाय द प्रोग्रॅमर. म्हणजेच प्रोग्रॅमर काय करतो, त्याला काय करतो, इन्स्ट्रक्शन्स देतो किंवा जे इनपुट देतो तो काय करतो, त्या इनपुट कशावर डिपेंड असतं, जे काय ऑपरेशन्स असते परफॉर्म, वेगवेगळ्या ऑपरेशन काय करतो, परफॉर्म करतो. कधी पण जेव्हा तुम्ही जो काय डेटा देणार, इनपुट देणार, त्याच्यावरून तो काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो ऑन द सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन. जी काय इन्स्ट्रक्शन द्याल, समजा त्याला रीड करायला सांगताय, ॲड करायला सांगताय, लॉजिकल ऑपरेशन सांगताय, ॲरिथमॅटिक ऑपरेशन सांगताय, जेव्हा प्रोग्रॅमर काही ऑपरेशन वगैरे, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस दॅट रीड बायनरी इन्स्ट्रक्शन फ्रॉम अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड मेमरी. त्यालाच काय म्हणतो आपण, मेमरी. तुमच्या ज्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये जे काय मेमरीमध्ये स्टोअर केलेलं असतो त्या डेटावर काय करतो, तो प्रोसेस करतो. ॲक्सेप्ट बायनरी डेटा. ॲक्सेप्ट कसं करतो, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तो बायनरीमध्ये करतो. ॲक्सेप्ट बायनरी डेटा ॲज अ इनपुट अँड प्रोसेस डेटा अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन अँड प्रोव्हाइड रिझल्ट ॲज आउटपुट. लक्षात. म्हणजेच काय, मायक्रो प्रोसेसर इज अ सेमी कंडक्टर मल्टीपर्पज प्रोग्रॅमेबल लॉजिक डिव्हाइस दॅट रीड्स बायनरी इन्स्ट्रक्शन फ्रॉम अ स्टोरेज डिव्हाइस, त्यालाच काय म्हणतो आपण, मेमरी म्हणतो. ॲक्सेप्ट बायनरी डेटा ॲज इनपुट and process data according to the instruction and provide result as output. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मायक्रो प्रोसेसर काय आहे, तर मायक्रो प्रोसेसर हे काय आहे, इलेक्ट्रॉनिक चिप आहे. आता पहिले जे डिव्हायसेस असायचे, आता तुम्ही म्हणाल की प्रोसेसर, आता जे प्रोसेसर आहेत सध्या जे मार्केटमध्ये प्रोसेसर आहेत हे वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. सुरुवातीला म्हणजे अजूनपर्यंत पण मोस्ट पॉप्युलर कंपनी कुठची आहे, इंटेल कंपनीचे काय वापरायचे, प्रोसेसर वापरायचे, बरोबर ना. पण आता सध्या सॅमसंगचा पण येतो, सॅमसंगचा एक्झिनॉस, त्यानंतर मीडियाटेकचं हेलिओ, त्यानंतर क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन, हे काय आहेत, वेगवेगळे प्रोसेसर आहेत, ते सध्या काय आहेत, पॉप्युलर आहे. त्यानंतर ॲपलचा बायोनिक चिपसेट येतो, म्हणजे स्वतःचा आहे तो A13 किंवा A12 म्हणून. फक्त त्या मोबाईलपुरती किंवा आयफोनपुरतीच फक्त काय वापरला जातं, म्हणजे त्याचा यूज होतो ॲपल कंपनी. म्हणजे ॲपल जे बाकीचे ज्या कंपनी आहेत, म्हणजे क्वालकॉम आहे, मीडियाटेक, ह्या कंपन्यांचा जो काय प्रोसेसर असतो त्या सगळ्या मोबाईलमध्ये तुम्ही कुठच्याही फोनमध्ये काय करू शकता, यूज करू शकता. तर मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय ते लक्षात आलं ना तुमच्या. म्हणजे मायक्रो प्रोसेसर काय आहे, इलेक्ट्रॉनिक चिप आहे. आता सुरुवातीला जे आता त्यांना म्हणतात की वेगवेगळे मायक्रो प्रोसेसर असतात, 4 बीटचा, 8 बीटचा. तर 4 बीट आणि 8 बीट म्हणजे काय फरक आहे यामध्ये, तर काही इन्स्ट्रक्शन म्हणजे 4 बीट म्हणजे 4 बीट. 4 बीट मायक्रो प्रोसेसर म्हणजे फक्त 4 बीट, म्हणजे 0 1 1 0. तर फक्त हा काय करू शकतो की फक्त 4 बीटचा डेटा काय करू शकतो, रीड करू शकतो, बरोबर ना. तर हे जे कमी बीटचे म्हणजे जे जुने मायक्रो प्रोसेसर होते ते मायक्रो प्रोसेसर कशामध्ये यूज केला जातो, तर अजूनपर्यंत त्याचा यूज होतो, पण तो कशामध्ये, छोट्या छोट्या डिव्हाइसमध्ये. मग छोट्या म्हणजे फॉर एक्झाम्पल रिमोट कंट्रोलमध्ये पण ह्याचा काय होतो, यूज होतो. ACचा रिमोट कंट्रोल असतो त्यामध्ये यूज केला जातो. आणि जे आता एकदम हाय प्रोसेसर आहेत म्हणजे ज्याची स्पीड जास्त आहे ते कशामध्ये यूज केले जातात, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये वगैरे. म्हणजे जास्तीत जास्त स्पीडचा. आता आपण गेम वगैरे एखादा गेम लावतो किंवा एखादा गेम डाउनलोड करतो मोबाईलमध्ये, तो वर्क होण्यासाठी
किंवा एखादी कमांड लगेच इन्स्ट्रक्शन दिली ती एकदम हायलेस्ट स्पीडने काय होते वर्क होते. त्यामध्ये काय होतं जास्तीत जास्त मायक्रो प्रोसेसरचा म्हणजे उपयोग होतो. त्यामध्ये कोर i7 त्यानंतर म्हणतात ना 2 कोरचा किंवा 4 ह्याचा यूज केला जातो. त्यामध्ये काय होतं जास्तीत जास्त काय होतं स्पीड होतं म्हणजे इट डिपेंड्स ऑन स्पीड. ओके, तर मायक्रो प्रोसेसर म्हणजे लक्षात आलं असेल. त्यानंतर मायक्रो प्रोसेसरला काय म्हणतात तर मायक्रो प्रोसेसरला आपण CPU असं पण म्हणतो. बरोबर ना, प्रोसेसरला CPU असं पण आयडेंटिफाय केलं जातं किंवा त्यालाच काय म्हणतात की कॉम्प्युटरचा मेंदू. बरोबर, इट इज अ कॉम्प्युटर ब्रेन. आता हे सगळे जे काय तुमचं जे काय आपण काम करतो किंवा टास्क करतो ते कशावर डिपेंड असतं हे प्रोसेसरवरती डिपेंड असतं. म्हणजे आता एखादं समजा म्युझिक लावणे, बरोबर आहे, एखादं आपण गाणं ऐकत असतो, त्यानंतर ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, त्यानंतर एखादा ईमेल समजा टाईप कशाद्वारे करतो आपण कीबोर्डद्वारे, हे बरोबर आहे. पण जो काय त्याला इन्स्ट्रक्शन देतो म्हणजे मेल टाईप करणं, ते सेंड करणं, हे कशा थ्रू होतं तुमच्या प्रोसेसर थ्रू होतं. एखादं सॉन्ग असेल ते सॉन्ग लावणं, त्यानंतर एखादी ॲडिशन करणं, कॅल्क्युलेशन करणं, त्याच्यावरती प्रोसेस करण्याचं काम कोण करतो तर मायक्रो प्रोसेसर करतो. बरोबर ना, म्हणून मायक्रो प्रोसेसरचा उपयोग आपण डेटा प्रोसेस करण्यासाठी करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय होतं एखादी समजा इन्स्ट्रक्शन दिली असेल तर त्याचं काय करतो एक्झिक्यूट करतो आणि तुम्हाला काय करतो आउटपुट देतो. आता कॉम्प्युटरमध्ये प्रोसेसर कुठे असतात तर त्या मदरबोर्डवरती काय असतात प्रोसेसर असतात. आता हे प्रोसेसर असतात ते प्रोसेसर जी काही चिप असते ते कशापासून तयार झाले असते. सगळे जे काय तुमचे सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर, असे लाखो ट्रान्झिस्टर मिळून काय होतात तुमचा एक प्रोसेसर तयार होतो. सगळ्यात जास्तीत जास्त पॉप्युलर कंपन्या तुम्हाला माहितीच आहे, इंटेल, AMD, क्वालकॉम, हे काय सध्या जास्तीत जास्त काय आहेत फेमस आहेत मायक्रो प्रोसेसर. त्यानंतर आता क्लॉक ड्रिव्हन असं पण म्हटलं जातं. तर मायक्रो प्रोसेसर त्यालाच काय म्हणतो आपण क्लॉक ड्रिव्हन असं पण म्हणतो. म्हणजेच काय तर क्लॉक ड्रिव्हन म्हणजे काय तर मायक्रो प्रोसेसर इज अ डिव्हाइस विच एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन इन सिक्वेन्शियली ऑर्डर. तो काय करतो एका सिक्वेन्शियली ऑर्डरप्रमाणे काय करतो तो एक्झिक्यूट जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एक्झिक्यूट करतो. इन ऑर्डर टू करेक्टली एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन मायक्रो प्रोसेसर फॉलो सर्टन स्टेप म्हणजे फेस करणे म्हणजे आणणे, त्यानंतर डिकोडिंग करणे, एक्झिक्यूट करणे, एका सिक्वेन्स एकदा करेक्ट ऑर्डरप्रमाणे काय त्या सिक्वेन्सने काय करतो तो प्रोसेस करत असतो. आणि त्यालाच काय म्हणतात रजिस्टर बेस पण म्हणतात. रजिस्टर बेस म्हणजेच काय त्यालाच म्हणतो आपण स्टोरेज बेस. म्हणजे जे काही प्रोसेसर्स असतात जो काय मायक्रो प्रोसेसर असतो स्टोरेज बेस म्हणजेच काय तर मेमरी जो काय आपण डेटा स्टोअर असतो तो कशामध्ये असतो मेमरीमध्ये असतो. तो मेमरीमधला डेटा काय करून त्याच्यावरती काय केलं जातं प्रोसेस केला जातं. आता मायक्रो प्रोसेसरचा तीन भागामध्ये डिवाइड होतो. एक असतो ALU. A microprocessor can be roughly divided into 3 parts. A microprocessor can be roughly divided into 3 parts. आता तर ते 3 पार्ट कुठचे आहेत तर पहिला येतो ALU. ALUचा फुल फॉर्म काय आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट त्यालाच काय म्हणतो आपण ALU. दुसरा पार्ट काय येतो तर रजिस्टर्स.
आणि तिसरा पार्ट काय तो कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट. आता रजिस्टर म्हणजे काय, तर तिथे काय केला जातो, डेटा काय करतो, टेम्पररी काय करतो, स्टोअर केला जातो. तो त्या डेटावरती जो काय असेल, समजा त्या ॲरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन असेल तर त्याच्यावरती प्रोसेस करण्याचं काम करतो. आणि कंट्रोल युनिट काय करतो, कंट्रोल करण्याचं काम करतो. ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट इज अ ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट where arithmetical and logical operations are carried out, and registers are primarily used to store data temporarily during executions of program. Then control units provide timing and control signals to the whole system. It also controls flow of data. ओके, आता हे मेन काय आले तुमच्या प्रोसेसरचे 3 पार्ट झाले. तर आता ह्याचं फंक्शन काय आहे, द फंक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर. द फंक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर. तर पहिला फंक्शन काय येतात, टू फेच decode and execute instruction म्हणजेच फेच मीन्स काय करणे, आणणे, बरोबर ना. म्हणजे एखादा डेटा काय करणे, आणणे, ते डिकोड करणे आणि एक्झिक्यूट करणे, हे काय आहे मायक्रोप्रोसेसरचं काय आहे फंक्शन आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, प्रोसेसिंग करणे, हे काय आहे मायक्रोप्रोसेसरचं काय फंक्शन आहे. त्यानंतर दुसरा फंक्शन काय आहे, तो टू ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन ब्लॉक टू अनदर ब्लॉक. सेकंड फंक्शन टू ट्रान्सफर data from one block to another block. Or from one block to IO lines. IO means input and output lines. ओके. त्यानंतर तिसरा फंक्शन काय आहे, टू गिव प्रॉपर रिस्पॉन्स टू डिफरंट एक्सटर्नली प्रोड्यूस इंटरप्ट अकॉर्डिंग टू देअर प्रायोरिटी. म्हणजे काही अशा एक्सटर्नल डिव्हाइसेस असतात, त्यांचं ते इन्स्ट्रक्शन्स देतात. त्याच्यानंतर जे काय इंटरप्ट म्हणजे काय, तर इंटरप्ट ही पण काय आहे इन्स्ट्रक्शन. म्हणजे जो काय इंटरप्ट हे काय सिग्नल्स झाला, लक्षात ना. जो काय असेल इंटरप्ट असेल, जो काय एक्सटर्नल डिव्हाइसेसकडून काय आलेला सिग्नल्स असेल, तो काय करतो, फॉलो करण्याचं काय करतो, काम करतो. मग काय ना, टू रिस्पॉन्स, टू गिव proper response to different externally produced interrupt, externally produce interrupt.
Interrupt means signals. Interrupt according to their priority. आणि सगळ्यात शेवटचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड कंट्रोल and timing signals to the whole system. Whole means पूर्ण सिस्टीमला काय करतो, to the whole system according to the instruction. म्हणजे टू प्रोव्हाइड काय करतो, कंट्रोल अँड टायमिंग सिग्नल्स टू द होल सिस्टीम अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे कंट्रोल करण्याचं आणि सिग्नल देण्याचं काय करतो, काम करतो. माल लक्षात. मायक्रोप्रोसेसर हे काय आहे, एक काय इलेक्ट्रॉनिक चिप आहे. सध्या फेमस असलेले मायक्रोप्रोसेसर कुठचे आहेत, इंटेल, सॅमसंगचं पण आहे. त्यानंतर ॲपलचं पण स्वतःचं आहे मायक्रोप्रोसेसर आहे, ए बायोनिक चिपसेट, A13, A12 वगैरे. त्यानंतर कॉलकॉमचं आहे, मीडियाटेकचं आहे, हेलिओ म्हणून. ते मायक्रोप्रोसेसर काय आहे, इलेक्ट्रॉनिक चिप आहे. ओके, थँक्यू.